नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा चियाच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आज हे शेतकरी भाऊ याला पूर्णतः एक दौरे चालू आहेत आणि चिया हा जवळपास आज चांगला गोंड्यावर आलेला आहे आणि याला किती दिवस झाले, याची व्यवस्थापन कोणत्या प्रकारे केली आपण या शेतकऱ्याला विचारून घेऊ आणि याचं उत्पन्न काय आहे हे सर्व माहिती आपण शेतकऱ्याजवळून घेऊ. हे जे आपण पाहत आहे हा चियाचा प्लॉट आहे. हा याला डवरे आणि भरी देणं चालू आहे या शेतकऱ्यांची आणि अशा प्रकारे यांचा प्लॉट जो आहे हा अति चांगला बसलेला आहे आणि याला आता भरी दिल्यानंतर याचं जे व्यवस्थापन आहे ते अशा पद्धतीचं आहे की याला आता खालून पाणी द्यावं लागते. स्प्रिंकलरचं पाणी याला चालत नाही. आणि दुसरा विषय असा आहे की हे जे बारीक जे आता याला हे अशा प्रकारे हे गोंडे पकडून राहिले, हे प्रत्येक झाडाला असे हे आज या गोंड्याच्या अवस्थेतनी यांचा प्लॉट आलेला आहे. जवळपास किती एकराचा प्लॉट आहे आणि काय आहे हे आपण माहिती शेतकऱ्याकडून घेऊ. परंतु आजचा जो हा आपण पाहून राहिलो की हा जो प्लॉट आहे हा एकदम चांगल्या प्रकारे बसलेला आहे. जवळपास कंबरच्या जवळपास हा प्लॉट यांचा बसलेला आहे आणि अशा प्रकारे यांचं पूर्ण नियोजन चालू आहे. नेमकं यांनी कोणत्या कंपनीचा पेरला आणि काय आहे या अशा पद्धतीने यांनी भरी वगैरे पूर्ण चांगली दिलेली आहे. नमस्कार दादा. नमस्कार भाऊ. मला सर्वात आधी तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर बलदेव भरगळे. बरं, तर हे शिवार जे आहे हे कशात येते, म्हणजे कोणत्या गावाच्या जवळ येते? हे खामखेड. खामखेड शिवारात नाही. तर आपलं जमीनचं क्षेत्र किती आहे दादा? जमीनचं क्षेत्र 4 एकर. 4 एकर आहे ना. आणि हे जे हा जो चिया तुम्ही लावलेला आहे तर मागच्या वर्षी लावला होता का तुम्ही? नाही, माझं पहिलंच वर्ष आहे. तुमचं पहिलंच वर्ष आहे ना. हो. आणि मला एक सांगा की नेमकं कंपनीचा काही ॲग्रीमेंट केलेला आहे का तुम्ही? तसं ॲग्रीमेंट आहे वाटते, मोठ्या दादांना माहीत आहे. बरं बरं बरं. त्यामुळं मला काही थोडीशी माहिती आहे. एवढी ते तुम्हाला जसं जेवढी माहिती आहे समजा या विषयावर, तर त्या विषयावर शेतकऱ्यासाठी तुमच्याकडून माहिती पाहिजे होती की नेमकं आता याला किती दिवस झाले? याला जास्तीत जास्त 1.5 महिना झालेला आहे. 1.5 महिना. हो. आणि याला आज हे या गोंड्याच्या अवस्थेत आलेला आहे समजा. हो. तर मला एक तुम्ही सांगा की याला एका झाडाला जवळपास किती गोंडे लागू शकतात? जवळपास समजा फडदडलेलं झाड असलं तर 15 ते 20 गोंडे लागू शकतात. म्हणजे फडदडलेलं झाड जर असलं तर जवळपास हा किती एकराचा प्लॉट आहे तुमचा? हा माझा 2.25 एकराचा. मग त्याचं बी वगैरे किती लागलं तुम्हाला? मला बी 4.25 किलो पडला याच्यात. 4.25 किलो आहे ना. मग ते कंपनीचं पॅकेट होतं का मग ते? कंपनीचे पॉकेट. बरं, याला फवारणी वगैरे खत वगैरे काय केलं तुम्ही? वगैरे ड्रिचिंग केली. हो. पहिल्या वेळेस फवारे काढले 2. हो. आता ड्रिचिंग केली. याच्यानंतर एक फवारा काढायला. असं का? बरं, तर म्हणजे ते कंपनीनंच पूर्ण दिलेलं आहे? कंपनीनं दिलेलं आहे. आपल्याजवळून काहीच नाही. खत बी त्यांचं, फवारणी बी त्यांची, त्यांच्यानुसार करावं लागते. जवळपास त्यांनी एकरी समजा किती क्विंटल सांगितलं तुम्हाला उत्पन्न होण्याचं? एकरी 7 क्विंटल सांगितलेलं आहे. मग आज हे किती दिवसाच्या नंतर, आज म्हणजे पहिले डवरणी वगैरे केली, आज तुम्ही हे भरी देणार आहे ना याला? तर आता याच्यानंतर स्प्रिंकलरचं पाणी चालते का नाही, का कसं काय? स्प्रिंकलर लावले तर चालते नाही एक वेळेस, पण शक्यतो आता फट पाणी द्यावं लागेल खालून. फट पाणी द्यावं लागेल आहे ना. तर मला एक तुम्ही सांगा की आता याची उंची किती होते जवळपास? उंची 5 ते 5.5 फूट सांगितलेली आहे कंपनीवाल्यांनी. आणि ते कंपनीवालेच घेऊन जातील माल तुमच्याकडनं. तर जवळपास या गावातनी किती शेतकऱ्यांनी हा चिया घेतलेला आहे? तरी 10-12 शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. 10-12 शेतकऱ्यांनी आहे ना.
म्हणजे त्याची किटच वगैरे भेटते ना वाटते काहीतरी. हो हो कोणत्या कंपनीचं आहे काही माहीत आहे? ते माहिती नाही बा, दादाला माहिती आहे. ते दादाला माहीत आहे ना. हं. तर याचा रिझल्ट मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी घेतला असेल ना, जसं यावर्षी शेतकऱ्यांनी जास्त पेरा दिसू राहिला हो. मला. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी जास्त शेतकऱ्यांनी पेरला, म्हणजे मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पेरला त्यांना रिझल्ट लागला. त्यांना चांगला रिझल्ट लागला. तर मला वाटते जवळपास काही शेतकऱ्यांनी 12,000 ते 15,000 असं काहीतरी कंपनीला दिलं. आणि मार्केट मला वाटते त्याची सांगितलेली आम्हाला समोरच्याने सांगितली की बा 18-19 पर्यंत गेली. मार्केट 18-19 rate. पर्यंत हां. गेली. तर मला एक सांगा की अगर जर समजा यावर्षी तुम्हाला उत्पन्न जर जास्त झालं हं. किंवा आता शेत त्याला असंच पाहिजे का कोणत्याही शेतात नाही, याला कोणत्याही येऊ शेतात चालते शकते? म्हणतात. असं काही नाही आहे ना. हो. तर यावर्षी जर तुम्हाला उत्पन्न जर चांगलं झालं तर शेतकऱ्यासाठी काय सांगू शकाल तुम्ही मग? सांगू म्हणजे शकता. बाकीच्या ज्या पिकाच्या पेक्षा हे पीक कसं हे वाटेल समजा? सोपं आहे बा, कारण जीव जनावर यांना खात नाही. हा, बैल जर सोडले तर बैल बी तोंड लावत नाही. बरोबर. हा डुक्कर खात नाही, रोई खात नाही, हरण खात नाही. हा हा जास्त राखण करायचं काम नाही आहे. जास्त राखण करायचं काम नाही. हा एक शेतकऱ्यासाठी फायदा आहे फायदा समजा. आहे शेतकऱ्यासाठी. आणि तुम्ही मागच्या वर्षी त्या शेतकऱ्याने लावला म्हणून तुम्ही यावर्षी हा म्हणजे प्रयोग घेतला का नेमकं तुमच्या मनात होतं? नाही, म्हणजे आपल्याला समोरच्याने सांगितली बा याच्यापासून फायदा आहे. हा. त्याच्यामुळे बा भाव बी जास्त आहे. हम्म. विशेष म्हणजे राखण नाही करावं लागत, बरोबर. रोयाचा त्रास नाही हा. आणि उत्पन्नात बी जास्त होते, म्हणून त्याच्यामुळे आपण टाकला यावर्षी. आणि जवळपास हा किती महिन्याचा प्लॉट आहे समजा, म्हणजे पूर्ण निघ्या लावेपासून तर निघेपर्यंत हा कमी जास्त 4 महिने सांगितलेला आहे त्यांनी. 4 महिने सांगितलेले आहे ना. 4 महिन्यातनी समजा हे पूर्ण आपल्याला काढायला येईल. हो. आणि याचं जे हे बी जे आहे, आता हे जे बारीक गोंडे आहेत याला, हं. तर ह्या तीळ जो आहे आपला, त्या तिळासारखंच असते का मग? हो, तिळासारखं काळ. बरं, याची मशीन वगैरे आहे का मग हो, काढायसाठी? मशीन वगैरे आहे. तुम्ही कोणत्या डिस्ट्रीब्युटरकडून घेतलं होतं माल हा मग? ते आता त्यांचे एजंट जोगतडे आहेत, रामराव जोगतडे म्हणून ज्ञानखेड येथील. बरं बरं बरं. त्यांच्या संपर्कातून घेतलेला आहे आपण. आणि मग त्यांच्यासोबत बोलणं झालं असेल ना तुमचं की बा आम्ही त्यांनाच देऊ म्हणून, का त्यांनी तुमच्या संग असा कॉन्टॅक्ट केला असेल ना ते किंवा? आता बाकीचं समजा भाऊले माहीत आहे सर्व. दादाला माहीत आहे ते. बरं बरं. तुमचं एवढं क्षेत्र आहे का मग? हो. तर चांगलं क्षेत्र आहे तुमचं. आणि आज जो तुमचा प्लॉट आहे, मी बरेच शेतकऱ्या शेतात गेलो, हं. सर्वांचे प्लॉट पाहिले मी, हं. परंतु वन्नीशी भीती विषय राहताच म्हणा. हं. परंतु तुमचा जो प्लॉट आहे आज या अशा गोंड्यावर येला आहे आणि चांगल्या प्रकार. आता हे जे याच्यानंतर भरी द्यावं लागते का याला, कसं नाही, काय मग? आता काहीच नाही आला. आता नियोजन काहीच नाही याचं. फवारणी वगैरे? हो, फवारणी वगैरे करावं लागेल ना. फवारणी द्यास लागेल. हो. तुम्ही म्हणत होते नेमकं याला कोणतेच प्राणी खात नाही, नेमकं असं का बरं? ते थोडं असं करसट लागते वाटते, त्याच्यामुळं कोणताच प्राणी खात नाही त्याला. याच्यापासून समजा नुकसान काहीच नाही, नाही, नुकसान काही नाही. फक्त प्राण्यापासून आपलं शेत. हो, जसं बा राखण रात्री बेरात्री याचं काम नाही. जसं हरभरा झालं, हा याला डुकरं खातात, हा हा रोई खातात, हं. याला काहीच कोणीच खात नाही समजा. कोणीच खात नाही आहे ना. हं. बरोबर. तर लहान लेकरालाही चांगली मजा वाटते ज्यावेळेस हो. शेतातनी कामं चालू राहतात. तर हो. तुमच्या मागेच हा हो, असा मुलगा आहे फिरून तुम्हाला. राहिला मुलगा आहे ना हो. तुमचा? बरं. तर आज आता हे आखरी हे वरपी हो, झालं डवरी आता काय आखरी. म्हणतात त्याला, हो. सर्वात आखरी आहे ना. हो. दादानं आपल्याला शेतकऱ्याबद्दल चांगली माहिती दिली, त्याबद्दल भाऊचा धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.